मी लक्ष्मण दुर्दवळे. कन्याला डॉक्टर करावं हे स्वप्न पहिल्यापासून आमच्याकडं मोठी बाळगलेलं होतं. पण तू काय करतं, आपण शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे पुरेसं गायडन्स मिळत नाही. मुलं करण्यासारखी असूनही आपल्याला मार्गदर्शन मिळालं नाही तर मग रस्ता भटकला जातो. तर असंच एकदा सरांच्या गायडन्स सेंटरवरून फोन आला आणि तो कंडक्ट केला. सर म्हणून मुंबई नाक्याजवळ क्षेत्र ठिकाणी आपण जाऊन येऊ. बघितलं तर सरही पण मिळव भेटले, तेही गरिबीतून आलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी काय सुटेबल आहे, किती सुटेबल आहे आणि हा विद्यार्थी कुठे बसेल याचं त्यांना छान ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा फायदा ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करतात. बाकीचे काउन्सिलिंग सेंटर जरी ठिकाणी बघतो आपण तर बऱ्याच अंशी मी फिरलो तर पैसा कमवणं हा एक मूळ हेतू असतो कुठलाही व्यवसाय करायचा तर सर त्यांचं घर सांभाळून दवाखाना सांभाळून इथपर्यंत येतात आणि योग्य दरात विद्यार्थ्यांची कुठली पिळवणूक होणार नाही. कोणी विद्यार्थी राहिला असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या राऊंडला घाबरून जाऊ नका रे. आपल्या ग्रुपवर सतत ते गायडन्स करत असतात. एक संधी हुकली पण दुसरी आहे, कुठलंही घाबरायचे काम करायचे नाही. तुमचं ऍडमिशन निश्चित होणार. बघा, कुठली गोष्ट करत असताना पाठीवर जर हात असेल तर माणसाला बरं वाटतं, तसं ते विद्यार्थ्यांच्या पाठीशी सातत्याने असतात. आणि इथून पुढे माझ्याही कन्याचं ऍडमिशन त्यांनी इथे आंजनेय कॉलेज मखमलाबादला करून दिलं. सरांचं, त्यांच्या गायडन्स सेंटरचं आणि त्याच्या सर्व टीमचं मी माझ्या दुर्दवळे परिवाराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू. काही चुकलं नाही.